आणि संपूर्ण गजानन स्मृती संकल्प सावंतपाडा आपण पाहू शकतोय नक्कीच यांच्या माध्यमातून या सोनू आलेले आहेत आणि नक्कीच आपण सामनावीरचा जो किताब आहे तो सुद्धा देतोय. विलासजी मोरगे साहेबांना मी रिक्वेस्ट करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय की हा रत्नाकरजी सावंत साहेबांचा इथं शुभ आगमन झालाय. विलासजी मोरगे साहेबांच्या शुभ हस्ते हा सामनावीरचा आपण पाहतोय जो किताब आहे जी ट्रॉफी आहे ती आपण वितरित करतोय. ती म्हणजेच सोनू या खेळाडूला नुकताच झालेला मॅच मध्ये आपण पाहिलं की कॅमेरामॅन नक्कीच थोडं फोकस करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे प्रमुख पाहुणे विलासजी मोरगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सामनावीरचा किताब मात्र वितरित केला जातोय. पहिला बॉल आपण पाहिला गेला होता अजितचा त्यावर नक्कीच चौकार आला. त्यानंतर हा बॉल पाहिला होता पण नक्कीच डॉट चेंडू. पहिला बॉल पाहिला होता पण नक्कीच कटचा फटका एक्झिक्यूट केला गेला होता तिथे. परंतु आपण पाहू शकतो चांगलं कमबॅक अजित गरत. तेच तर या वेळेला पाहिलं मिस टाइम अँड टेकन सॉफ्ट डिस्मिसल म्हणावं लागेल. कॉटन बॉलची संधी आणि अगदी सहज कंप्लीट केली गेली आणि हे प्रत्युत्तर दिलं गेलं फलंदाजाला. जर तुने लगावलाय चौकार तर नक्कीच तुला मी बाद करेन. आणि हेच करत असताना पहिला आपण तर विकेट मात्र संपादन करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये मिस्टर अजित गरत. आज माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी धारण आई माझी बसली नक्कीच आपण पाहतोय या वेळेला नक्की पहिला विकेट पहिला धक्का मात्र दिला जातोय. आपण पाहिला तर यंगस्टर मोरिया टीमला दोन प्रतिस्पर्धी संघ याच विभागातील पाहायला मिळतात. गोलंदाजी करणारा संघ चिंचोटीचा संघ आपण पाहतोय आणि फलंदाजी करणारा संघ नक्कीच आपण बघितला कामोड विभागातील संघ पाहायला मिळतोय. भूमीत आपण पाहिला एक चांगला तडाखेबाज खेळ जोडू पाहायला मिळतोय आणि ज्या वेळेला आपण पाहू शकतोय की हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करत होता. यंगस्टर मोरी टीमच्या संघाला मी रिक्वेस्ट करेन की तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत आला पाहिजे. मोरी टीम रिक्वेस्ट करतोय 12th मॅन पाठवून द्या प्लीज. एकंदरीत आपण पाहू शकतो या वेळेला हा जरूर आपण पाहू शकते कारण की ज्याप्रमाणे स्ट्राईक एंडकडे अजय पाटील आहे कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये विराजमान होते कॅप परिधान केले आणि त्यामुळे थोडंसं ओळखणं मात्र सोपं झालं नाही. यावेळेला पाहिला चांगला फटका. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत अजयजी पाटील आणि नक्कीच तेच इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो दाखल झालेत. पहिला मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अतिथी कक्षामध्ये विराजमान होते मात्र या मॅच मध्ये आपण पाहू शकतो लेट मात्र थेट आपल्या टीमसाठी जॉईन झालेत आणि एक तडाखेबाज खेळ आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली आहे या बॉलवर. एका धाव्यांशी आपण पाहिले तर धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 7च्या घरामध्ये 7 1 विकेट लॉस आपण पाहिला. स्टार्ट मिळत असताना पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे अजय पाटील आपण पाहू शकतो ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत मात्र दुसऱ्या बाजूने प्रवीण आपण पाहिला. प्रवीण भोईर या खेळाडूंचा जर विचार करायचा झाला तर एक बिग हिटर म्हणून सुमार ज्याची कामगिरी सातत्याने पाहायला मिळाली. सेकंड राऊंडमध्ये प्रभावी मारा करत असताना पाहायला मिळतील का ॲज अ बॅटर म्हणून कारण की प्रभावी मारा आपण बघितलं की गोलंदाज सुद्धा करू शकतात फलंदाज सुद्धा करू शकतील. परंतु आपण पाहिलं की जे षटक आपण पाहिलं कॉलेज एंडकडून नक्कीच आपण पाहिलं तर एक किफायती षटक पाहायला मिळालं कारण की त्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर चौकार आला परंतु आपण पाहिला की पलटवार गोलंदाजाने केला आणि अजितने एक चांगला कमबॅक करत असताना 7 धावांचं षटक पेश केलं. आता आपण पाहतोय की पोमन एंडकडून गोलंदाजी करत असताना पाहूया कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल. डावखुराचा गोलंदाज सतीश जाबरला आपण पाहतोय एक चांगला कॅलिबर खेळाडू आहे चांगला इंटेन दर्शवू शकतोय परंतु आपण बघितलं की स्ट्राईक एंडकडे अजयकडे सुद्धा तितकीच चांगली फलंदाजी आहे तितका दमखम आहे. स्ट्रॉंग मसल्स फिटनेसच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर तोड नाही आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर फिटनेस कायम आहे त्यांची आणि क्रिकेटमध्ये फिटनेसचा फायदा भरपूर होतो. रिव्हर्सचा फटका या वेळेला अटेम्प्ट केला जातोय सक्सेस होताना पाहायला मिळतोय.
यावेळेला जसं म्हटलं जाते ना, लगा तो आबाद, आणि यस यावेळेला आबाद 4 धावा मिळते चौकार. ही सोच पहा, आगे की सोच आहे. आणि त्यावेळेला आपण पाहू शकतो ज्या अनुषंगाने लेफ्टी बॉलर पाहायला मिळाला सतीश, आणि त्या अनुषंगाने आपण पाहिला तर एक पुढचा विचार होता, माइंडसेट होता शॉट, आणि नक्कीच तो पेश केला मैदानाच्या आतमध्ये. अजय पाटील आपण पाहिले तर त्यांच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळाला. एक चांगला पॉझिटिव्ह इंटेंट मात्र सध्या तरी दर्शवला जातोय. त्या पॉझिटिव्ह इंटेंटच्या माध्यमातून आपण पाहिले चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील लाऊड अपील, आणि या सिटीचा टेकन सॉफ्ट डिसमिटल बॅटच्या आतली कडा. आणि आपण बघितलं तर विकेट किपरच्या हातामध्ये हा झेल मात्र कलेक्ट केला गेला, आणि धक्का दिला जातोय महत्वपूर्ण. पहिला पण तर अजय पाटीलला परतावं लागेल. आई दर्शन घेन की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतीने एकी केली तर घर बनते. मग घर बनते, महल बनते, मंदिर बनते, ताजमहल बनते. आता तुम्ही ठरवा 11 खेळाडू मिळून तुम्हाला एक मॅच बनवायची, कशा पद्धतीने बनवायची आहे. त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर इथे आपण पाहू शकतो की संकल्प ग्रुप 7 पण आयोजित आपण बघितला तर गजानन स्मृती चषक आपण बघितलं. शानदार दिमागदार आणि असरदार असा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच गजानन स्मृती चषक. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेचा फायनल डे आज. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर एकंदरीत सगळ्या खेळाडूंचा विचार केला तर चांगला क्रिकेट सातत्याने पाहायला मिळाला आहे. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला भूमेश भोईरच्या माध्यमातून जर विचार केला तर पहिला चेंडू फेस करत असताना अगदी मनगटाचा वापर केला होता, चेंडूला टर्न केलं होतं मिड विकेटच्या दिशेने. आणि इथे आपण पाहिलं तर धाव मात्र 1 मिळाली, धावसंख्या 12च्या घरामध्ये. हे मैदान आपण पाहिलं तर एक उत्कृष्ट दर्जाचं मैदान आपण पाहू. अगदी कमी वेळेमध्ये मैदानाची निर्माण केली. मागचं पर्व मला सुद्धा आठवतंय, कारण की KPL कॉमन प्रीमियर लीगसाठी आपण पाहू शकतोय एंड वेळेला आपण पाहिलं तर मैदान नव्हतं, आणि त्या वेळेला आपण पाहतोय की एसआरजी एंटरप्राइजेसचे मालक संजयभाई म्हात्रे, हसरजी शेख यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीम 94 कामांच्या माध्यमातून भरपूर मेहनत झाली, आणि त्यानंतर हे KPLसाठी मैदान निर्माण केलं. आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय की एक चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. याच मैदानावर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत या पालघर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच कॉमन प्रीमियर लीग, लक्षवेधी प्रीमियर लीग राहते ती. प्रवीण भोईरसाठी हा चेंडू मनगटाचा वापर केला गेला, चेंडूला टर्न केलं गेलं होतं. पाहिलं आपण तर लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे येत होता असताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण जर विचार करायचा झाला या मैदानावर सर्वात मोठी आणखीन एक ऑल इंडिया स्टार खेळाडूंची एक स्पर्धा म्हणजेच एशिया कप येणार आहे लवकरात लवकर. कारण की नक्कीच जे शेड्यूल आहे ते थोडंसं बदललं गेलं ISPLच्या नक्कीच शेड्यूलमुळे आपण पाहू शकतोय की ती दिनांक मात्र डेट मात्र बदलली गेली, पुढे ढकलले गेले. परंतु आपण बघितली मोठी स्पर्धा या मैदानावर 10 लाख रुपयाचं रोख पारितोषिक पहिलं जे आपल्याला येताना पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा मात्र या मैदानावर घडणार सुद्धा आहेत, यामध्ये शंका नाही. सध्या प्रत्यक्षात घडत असलेल्या या मैदानाकडे, या स्पर्धेकडे आपण लक्ष केंद्रित करूया. 2 षटकाचा जर विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहायला मिळतात आपल्याला एकंदरीत 13 धावा. आणि त्याच 13 धावांचा जर विचार करायचा झाला तर कुठेतरी मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये यंग स्टार मोरिया टीमला पाहिला पण तर थोडंसं लिमिटमध्ये ठेवलं आहे. मात्र लिमिट क्रॉस करावं लागेल तर तुम्हाला इथे चांगल्या धावा मिळतील. त्याच्यासाठी थोडंसं ॲग्रेशन दर्शवावं लागेल, चांगला पॉझिटिव्ह इंटेंट दर्शवावं लागेल, ऊर्जा संचार करणारे खेळ मात्र दर्शवावं लागेल, तर तुम्हाला नक्कीच एक चांगला टोटल इथे मिळू शकतोय. आजचा विचार करायचा झाला तर अतिथी कक्षामध्ये आदरणीय सन्माननीय विलासजी मोरगे साहेब आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी स्पॉन्सर झाले आहेत. उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात टोकरे, ग्रामपंचायतचे विरार या विभागातून. हो, बॅट्समॅन इतकं होतं परंतु आपण बघितलं की बॅट आणि चेंडूमध्ये कॉन्टॅक्ट नव्हता. विचार चांगला होता, निर्धार चांगला होता, परंतु आपण पाहू शकतो की प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये.
प्रवीण भोईर एक लेजंड प्लेअर म्हणून आपण नेहमीच सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं गेलंय आणि एक चांगले विस्फोटक धमाकेदार खेळ करण्यासाठी ओळखले जाणारे माहीर असणारे खेळाडू. मोठा विस्फोट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे पाहिला पण टप्पेत झाला होता. फाईन लेगचा शतरक्षक पुढे आला परंतु आपण पाहिला की ते त्याला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हा आलाय चौकार. बॅट हवी आहे नक्कीच बॅट हवी आहे बॅट दिली जाईल. आज या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रमुख अतिथी भरपूर मोठ्या प्रमाणात लाभणार आहे तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेब आपण पाहिले होते नक्कीच समाज सरपंच देवदल. त्याचनंतर सकाळच्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर हंसराज्य गोवारी साहेब लक्ष्मीकांतजी मात्रे साहेब सुद्धा दाखल झाले होते. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो सध्या विलासजी मोरगे साहेब आपण पाहतोय आपल्या रत्नाकरजी सावंत साहेब सुद्धा इथे आहे त्यांचं आगमन झालेलं आहे. परंतु सध्या तरी आपण पाहू शकतो की मैदानाच्या बाजूनेच या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. कोणतरी विचार करावा लागेल. पंच काहीतरी म्हणतात आणि यस वन बाउन्स ची चेतावणी दिली गेली. थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळाली. रुपेश दांडेकरांवर म्हणतात चौकार आलाय मात्र तो कॉन्फिडेंट नाही आहे. बॅट बदलल्यानंतर आपण पाहू शकतो नक्कीच चांगल्या फटक्याची अपेक्षा आहे. यावेळेला पाहिला आपण हा मोठा तडाखा मैदानाच्या आतमध्ये लागला जातोय. प्रवीण भोईर नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. म्हटलं जात आहे ना आणि प्रवीण हेच बनेल कि न थकाओ अभी ना हिम्मत मैंने हारी है मेरे टीम को एक अच्छा टोटल दिलाने की ये कसम जो मैंने खाई है. आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहिला तर प्रयत्न होताना पाहायला मिळतात. धीम्या गतीने टाकलेला चालाक हुशार चतुर आणि सगळं आपण पाहू शकतो चतुराईचं प्रदर्शन करत असताना रुपेश दांडेकर आपल्या गोलंदाजीमध्ये धीम्या गतीने टाकलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि परखला गेले कारण की या मैदानावर जितका जास्त वेग दिला तितका जास्त वेग आपण पाहिला तर फलंदाजासाठी फायदेशीर ठरतोय. वेग कमी करा चालाकी दर्शवा आणि चालाकीचं प्रत्यक्षात उदाहरण काय होतंय तर पाहायला मिळत आहे. मध्ये येणारा चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा इन कटर पद्धतीचा चेंडू होताना पाहायला मिळाला परंतु बीट केलं इथं बॅटर्सला. पहिला पण तर डॉट चेंडू या डॉट चेंडूने झाली एकंदरीत षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहायला मिळतात एकंदरीत आपल्याला 13 धावा 3 षटकाच्या 23 धावा. हे षटक आपण बघितलं नक्कीच ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला तर 10 धावांचं कारण की 2 षटकामध्ये 13 धावा होत्या आणि तिथून आपण म्हटलं हे षटक 10 धाव्यांचं आलंय आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर धाव फळकाला मात्र आपण पाहू शकतो की इथून ज्याप्रमाणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहू शकतोय की पहिल्या षटका समाप्तीनंतर 7 होत्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 होत्या आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 आहेत. आता चौथं षटक आहे एक वेळवाला फिनिश करायचं आहे. फिनिशिंग टच मोठावाला फिनिशिंग टच मात्र आगास ज्या परीने चांगला झाला नाही आहे परंतु आपण बघितलं शेवट आपण पाहू शकतोय की या इनिंगचा गोड करण्यामध्ये यश मिळू शकतोय. आणि आपण पाहिलं तर या वेळेला कल्पेश सापटे बॉलिंग ट्रॅकवर ज्याला आपण पाहिलं मागील काही काळ त्याने लेदर क्रिकेटसुद्धा खूप चांगलं खेळलं. लेदर क्रिकेटचे धडे मात्र गिरवले त्यानंतर त्याचा फायदा भरपूर झाला टेनिस क्रिकेटमध्ये. तोच कल्पेश सापटे आपण पाहू शकतो एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक KPL मध्ये कॉमन प्रीमियर लीग त्याने आपल्या नावावर केले. तोच खेळाडू आपण पाहिला गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल पाहिला आपण मिस टाइम शॉट इन द एअर. ओ बिग वाली मिस्टेक
मोठी मिस्टेक केली आहे. मिस्टेक आता ही किती महागात पडणार आहे ना माहीत पडेल. कारण की हा जर झेल कलेक्ट केला असता तर प्रवीण सारखा खेळाडू आपण पाहिला जो कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडकडे थांबला असता. परंतु आता बिग मिस्टेक झाली. झेल सुटला, झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळालं आणि एकंदरीत विचार करायचा झाला तर आता पाहिला आपण तर स्ट्राईक प्रवीणला मिळाले आणि त्या स्ट्राईकचा योग्य तो फायदा घेईल. आपल्या टीमसाठी धाव फळकाचा विचार केला तर एकंदरीत 24. आणि हेच म्हणत होतो की तुम्ही झेल सोडला, स्ट्राईक कोणाला मिळाली? प्रवीणला. आणि प्रवीणला स्ट्राईक मिळाल्यावर कुठे सोडणार आहे? हात तोडलाय, फोडलाय, चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर नेऊन सोडलाय. हा लाय षटकार. षटकार आला. धावसंख्या पाहिली वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळते 30च्या घरामध्ये. आणि हेच मी चर्चा करत होतो की झेल ड्रॉप झाल्यानंतर एक चांगल्या खेळाडूला स्ट्राईक मिळाली, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आणि त्यानंतर आपण पाहू शकतो खेळ आता मात्र उच्च करताना पाहायला मिळेल. यावेळेला पाहिलं आपण तर नक्कीच मध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला आणि षटकारानंतर थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळालं. कल्पेश सापटेकडे सुद्धा तितकाच अनुभव आहे. आणखी एक चेंडू जरी फलंदाजी रडारमध्ये गेला, बॅटमध्ये केला, त्यानंतर थोडासा टप्पा लांब ठेवला गेला. तर डान्सिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रगल पुन्हा एकदा. मात्र यावेळेला पाहिलं आपण एक्सपिरियन्स आपण पाहिलं तर प्रवीणकडे सुद्धा आपण पाहिलं तर कमी नाही आहे. आणि नक्कीच आपण बघितलं की यंगस्टरकडे सुद्धा तो एक्सपिरियन्स येताना पाहायला मिळत आहे. फायटिंग फॉल्कॉन्स या टीममध्ये आपण बघितलं तर दोन्ही खेळाडूंना एकत्रित खेळताना पाहिलं होतं कॉमन प्रीमियर लीगमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा आपण पाहिलं तर पटकावलं गेलं होतं फायटिंग फॉल्कॉन्स या टीमने. प्रवीण आपण पाहू शकतो कल्पेश यांच्याच टीममध्ये होते आणि तेच मात्र एकमेकांच्या विरोधात मात्र आपण बघितलं की स्वतःच्या घरच्या संघातून खेळत असताना. मात्र सध्या तरी आत्तापर्यंत 9 डॉट चेंडू खेळलेत प्रवीण भोईर आपल्या इनिंगमध्ये. या शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल आपण पाहिला तर ज्याप्रमाणे खेळला गेला, फोर्स केला गेला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सतीश जोपर्यंत चेंडूला उचलतील, फेकतील त्यातपूर्वी आपण पाहतोय की ते धावा अर्जित केल्या जातील. 2-2 धावांची धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 32 या आकड्यावर आणि 33 वर धाव फलक आता मात्र असेल जिंकण्यासाठी. 33 धावांचं लक्ष. 24 चेंडूमध्ये 33 धावा मात्र जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण विचार करतोय तर पुढील मॅचचा जो टॉस खूप महत्त्वाचा आहे. TR नागली टीमचे कॅप्टन्स आणि त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत ओम साई पालनपाडा टीमचे कॅप्टन्स. प्लीज आपण या टॉस हा महत्त्वपूर्ण आपण करणार आहोत या दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान. जिथे जर विश्लेषण करायचं झालं TR नागली या टीमच्या कर्णधाराचा विचार केला तरी ते येताना पाहायला मिळतील अतिथी कक्षामध्ये. प्रमुख अतिथी विलास चिमोरगे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच विलास चिमोरगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा करूया हा टॉस. या सला 2 कर्णधार येत आहेत आणि अतिथी कक्षामधून मी विनंती करेन विलास चिमोरगे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. TR नागले, त्रिमूर्ती नागले म्हणून आपण पाहिले या संघाची ओळख TR नागले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ओमसाई पालनपाडा, विलास चिमोरगे साहेब आपण पाहू शकतो. एक गोड्याचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर्स केलेल्या ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. छाप आणि काटा आपण पाहू शकतो की TR नागले या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हेड आला आहे. आणि नक्कीच मी म्हणेन की टॉस जिंकला गेला, टॉस जिंकला गेला इथे TR नागले या टीमने. नक्कीच मी म्हणेन की विलासजी मोरगे साहेबांना रिक्वेस्ट केली आपण इथेच थांबा. TR नागली टीम टॉस जिंकला काय डिसाईड करणार पेंडिंगवर आहे. नक्कीच शुभेच्छा देतो तुम्हाला आणि निश्चित साहेबांना तुम्हाला सुद्धा शुभेच्छा येते.
तर नक्कीच आपण आता वळणार आहोत मान सन्मान सोहळ्याकडे. जे प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत इथे नक्कीच आदरणीय सन्माननीय विलासचे मोरगे साहेब आपण बघितलं, उपसरपंच टोकरे ग्रुप ग्रामपंचायतचे आपल्याला पाहायला मिळतात, विरार या विभागाचे, आणि त्यांनी स्पॉन्सर्स केले आहेत त्या स्पर्धेसाठी. आपण पाहिलं तर प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांचा इथे शुभ सन्मान मात्र इथे केला जातोय. विलास मोरगे आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर माईची उबदार शाळ, त्याच नंतर आपण बघितलं या स्पर्धेची आठवण. वैभव वैभव फोटो घे. एकंदरीत आपण पाहतोय की ती हा मान सन्मान होताना पाहायला मिळतोय विलासजी मोरगे साहेबांचा. मायची शाल, त्याचनंतर स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन, त्याचनंतर आदरणीय सुदामजी दळवी साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करतोय मी की आपण सुद्धा या सुदामजी दळवी साहेब आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. ह्या व्यक्तींच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी महत्वपूर्ण मोलाचं योगदान मात्र या स्पर्धेला मिळालं आहे. सुदामजी दळवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. गजन स्मृती चषक 2024 पाहिलं आपण तर व्यक्ती जर आपल्याला पाहिलं तर या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण आपण बघितलं तर योगदान त्यांच्या माध्यमातून मिळालंय आणि नक्कीच या अतिथींचा मान सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. ओळी आपण मार्चकडे देते नक्कीच धन्यवाद. ज्याप्रमाणे जर विश्लेषण करायचं झालं तर या प्रमुख अतिथींचा मान सन्मान होताना पाहायला मिळाला. पाहूया आपण की 32 धावा झाल्यात आणि 33 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष गाठण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी ही दाखल झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये सतीश जाबर आपण पाहतोय आणि त्याचनंतर त्याच्या सोबत रुपेश दांडेकर हे दोन प्रमुख जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहू शकतो एक प्रमुख अतिथी विलासजी मोरगे साहेब इथून रजा घेताना पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच धन्यवाद आपण आलात. नक्कीच आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय आदरणीय सन्माननीय रत्नाकरजी सावंत साहेबांना की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हा. कॅमेरामॅन नक्कीच आपण पाहू शकते ज्याप्रमाणे दर्शवत असताना हे व्यक्तिमत्व सध्या तरी इथून रजा घेत असताना विलासजी मोरगे टोकरे ग्रामपंचायतचे उपसरपंच विरार आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्या प्रथम द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफीज मात्र स्पॉन्सर झाले. थँक्यू सो व्हेरी मच म्हणेन की आपलं महत्त्वपूर्ण योगदान आपण या स्पर्धेला दिलं. स्लॉकसेपचा फटका पाहतोय यावेळेला पहिलाच बॉल पाहिला आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला जातोय. रुपेश दांडेकर नावाचा हा A1 क्वालिटी ब्रँडेड शॉट चौकार. आकड्यानेच केली होती, त्या 4च्या आकड्याने इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. बॉल बॉल हवा आहे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पुरवा. पहिलाच बॉल पाहिजे आपण तर नक्कीच ज्याप्रमाणे महेश पाटील धीम्या गतीने गोलंदाजी करण्यासाठी माहीर यावेळेला पाहिला आपण पुला लेनचा चेंडू आणि त्याला डाळलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. मोठा धमाका, शानदार शॉट, षटकार.
संधी शोधावी लागणार आहे. सतीश जाबर पहिला पण शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इथे इशारा मिळताना पाहायला मिळत आहे. वाईटचा विचार करत झाला तर 12 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. आतापर्यंत 1 धाव येताना पाहायला मिळते या इनिंगमध्ये. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे इथे. विचार एक आहे की गोलंदाजाचा की ऑप्टमच्या बाहेर चेंडूला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवायचं आहे. महेश तेच करण्यामध्ये आतापर्यंत प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न या वेळेला थोडासा यशस्वी होताना पाहायला मिळतं डावखुराच्या खेळाडूच्या समोर. फुल टॉस कन्वर्ट झाला. आता पाहिलं आपण त्या आडव्या बॅटच्या सहाय्याने त्या फुल टॉसला आपण पाहिलं तर फ्लॅश केलं. सरळ दन 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 चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा आला मोठा फटका चौकार. हा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना काय हवं आहे तर नक्कीच पुरवा विनंती करेन. बॅटची गरज आहे सध्या तरी आणि ती गरज मात्र पुरवली जाते. आपण पाहूया की एकंदरीत सध्या तरी फलकावर झालेल्या धावा 16 पाहायला मिळाल्या त्या, परंतु नंतर आपण पाहू शकतो की इथून स्थिती थोडीशी आपण पाहिली की मजबूत होताना पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. मजबूत स्थितीला मात्र आपण पाहू शकतो खंडन आणायचं असेल तर खंडित करायचं असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. बॅकफुटवरून पाहिला आपण नक्कीच फटका चांगला खेळला जात आहे. मात्र शतरक्षक आहेत चांगलं कलेक्शन झाले तिथे. चेंडूला मात्र आपण पाहिलं तरी इथे पकडलं गेलं. एकंदरीत आपण पाहू शकतो की इथे मात्र 1 धाव जर मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1च्या सहाय्याने पोहोचले गेले म्हणजे 17च्या घरामध्ये 17 धावा झाल्यात. म्हणजे एक खतरा म्हणजे आठवला गेलाय. खतरा 30 तारीख पहिली होती ज्या तारखेला आपण बघितलं या भारत देशामध्ये आणि केरळमध्ये जो कोविडचा पहिला मरीज मिळाला होता आणि त्यानंतर आपण बघू शकतो की भारतामध्ये लॉकडाऊन सारखा आपण पाहू शकतो की मोठा एक निर्बंध लागला गेला होता. 17 तोच आकडा मात्र येताना पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहूया की आता गरज असणार आहे ती म्हणजेच 18 चेंडू आणि 16 धाब्यांची. वळूया डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करूया. यानंतरची महत्त्वपूर्ण होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल साहेब पाळणापाडा विरुद्ध TR नागले. आज आपण विचार केला नक्कीच कामन बॉईज कामन हा संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला, परंतु मात्र जाता जाता मात्र अमित कामनकर नावाच्या ज्या खेळाडूने आपण पाहू शकतो का बेहतरीन परफॉर्मन्स आज मात्र दिला आपल्या टीमसाठी. एकंदरीत विचार केला ना तर 69 धावांची जी धमाकेदार खेळी केली आणि त्या खेळीच्या जोरावर आपण पाहू शकतो की एक TR नागले या संघाच्या नाकामध्ये मित्रमंडळी थोडासा दम केला होता. अनफॉर्च्युनेटली 1 धाब्याने कमी पडला. हा बॉल पाहावा लागेल नक्कीच चांगल्या दिशेमध्ये आहे, चांगल्या रेषेमध्ये, चांगल्या टप्प्यावर आहे. याचाच आता चांगला चेंडू आहे. चकवा देण्याचा प्रयत्न केला होता इथे पाहिला पण तर नक्कीच यष्टीची इच्छा अपील स्टंपिंग केलं होतं, परंतु आपण बघितलं की इथे फेटाळली गेली. वाईट बॉलचा इशारा इथे येताना पाहायला मिळत आहे. आणि ज्या प्रकारे
कीपरचा जर विचार केला तर अगदी क्लोज आहेत अजय पाटील आपण पाहू शकतोय आणि ते विकेट किपिंग करत असताना आणि जरूर थोडंसं कुठेतरी हेच आपण पाहिलं तर प्रेशर असणार आहे की फलंदाजावर कुठेतरी विकेट किपर आपल्या क्लोज आहे, आपण पुढे जाऊन शॉट खेळू शकत नाही आहे. इथे मॅचचं इक्वेशन आहे आपण बघितलं तर 17-15 17 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा पाहिला आपण तर एक दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईटचा इशारा मात्र येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर वाईट चेंडूची नोंद होताना पाहायला मिळते. कुठे ना कुठे आपण पाहू शकतोय की दिशेवर थोडंसं नियंत्रण नाही आहे आणि कोणतरी ते विश्लेषण करायचं झालं तर आपण बघितलं वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. चौदा धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आता ऑन साईडला लाभ करण्याचा प्रयत्न सतीश दाभरचा पाहिला पण तर सिंगल धाव मिळाल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पोहोचला गेलाय 20 या आकड्यावर. 20 आकडा इथे प्राप्त झाला. आता 16-13 सोपा समीकरण आहे, मात्र हे सोपं समीकरण जर थोडंसं कठीण करायचं असेल ना जास्त डॉट चेंडू हातावे लागतील. डॉट चेंडूच्या साहाय्याने विकेट सुद्धा. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडीच खेळते. फक्त ही ओपनिंग जोडी तोडून फायदा नाही तर नक्कीच या ओपनिंग जोडीला तोडून आणखीन काही विकेट एका षटकामध्ये कंप्लीट करावे लागतील, शिकार करावे लागतील. शिकार केला तर नक्कीच आपण पाहू शकतोय संधी मिळेल. आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शिकारचा विचार केला आणि शिकार इथे बंडलाय. अतिशय चांगला कॅचमेट विकेटला. अंकिशचा एक अप्रतिम खेळ आणि पहिला धक्का इथे ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी या टीमला मात्र दिला जातो. आपण पाहिली आहे तर 15 मध्ये 13 15-13 इक्वेशन आहे, सिच्युएशन आहे, मात्र हँडल करायचं आहे. पाहूया आपण करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल का इथे. म्हणजे सिच्युएशनला हँडल याचं मी तर म्हणेन की फिल्डिंग करणाऱ्या टीमला हँडल करता येईल का. हो, या वेळेला चांगला फटका पाहायला मिळत आहे. जणू काही आपण पाहू शकतोय हा चाबूक शॉट. फक्त आपण पाहू शकतो रिस्कचा वापर, मात्र फटका ज्या वेगाने मात्र एक्झिक्यूट केला गेला. वॉट अ हिट. ज्याप्रमाणे जणू काही म्हणावं की रॉकेट निघालं होतं ते. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. यायचा होता रिव्हर्स तर नक्कीच आपण पाहू शकतो तो ऑफ साईडला, मात्र ऑन साईडला तर असाच उजव्या हाताने खेळला असता. पण मात्र इथे गोलंदाजीची तारीफ करावी लागेल की त्याने पाहायला गेला होता आणि पाहिल्यानंतर हा चेंडू रिलीज केला होता. आता पाहिलं आपण तर 13 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 13 गेंदों में 6 रनों की अब जरूरत है मुकाबला जीतने के लिए. क्या इसी ओवर में इसी गेंद पर मुकाबला फिनिश किया जा सकता है? करना चाहेंगे ज़रूर सतीश, लेकिन इस बार गेंद को छोड़ तो दिया है. वाइड गेंद का इशारा आता हुआ 5 रनों की ज़रूरत रहेगी मुकाबला जीतने के लिए. 5 धाब्यांची गरज असणार आहे. एकंदरीत वन साइड वाला मुकाबला होताना पाहायला मिळाला. एक तरफा वाला मुकाबला होते हुए नजर आया है. प्रयास तो बेहतरीन है. सीधे बल्ले के साथ खेला हुआ शॉट सीधा जाएगा बाउंड्री लाइन के पार. चीर के बाउंड्री लाइन को पार हुआ या था चौका.
अब एक रन की जरूरत आहे, एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सहज आणि सोप्पा हा मॅच होताना पाहायला मिळत आहे आपल्याला. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर ज्याप्रमाणे टोटलचा विचार करायचा झाला तर जो टोटल आपल्याला पाहायला मिळाला तो थोडा छोटा टोटल पाहायला मिळाला 33 धाव्यांचा. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये ज्याप्रमाणे अपेक्षा चांगल्या होत्या मात्र त्या अपेक्षा तितक्या मात्र यशस्वी झाल्या नाही. विनय एक धाव रोखायची आहे. एक धाव रोखण्यासाठी हलक्या हाताने पाहिला आपण तर चेंडूला ड्राईव्ह केला आणि ते पाहिलं आपण तर एक धाव अर्जित केली गेली. अशा तऱ्हेने हा मॅच जिंकतोय ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी टीम. अभिनंदन आणि टपलक. मेहनत खूप चांगली केली आहे परंतु आपण बघू शकतो त्या मेहनतीला आणखीन चांगलं फळ मिळेल. प्रयत्न करत राहा. प्रयत्नाचं फळ मात्र एका दिवसात नाही मात्र एक दिवशी नक्की मिळतं. आणि नक्कीच यंगस्टार मोरिया टीमला मी टपलक म्हणेन आणि आभार व्यक्त करेन ज्यांनी